नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काल मराठवाड्यातील काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. अशोक चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते की ते भाजपमध्ये प्रवेश करतील आणि काल 12 फेब्रुवारी रोजी त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ह्या चर्चेचा गेल्या अनेक दिवसापासून जी चर्चा होत होती त्यावर शिक्कामोर्तब केलं. अशोक चव्हाण मराठवाड्यातील एक प्रभावी नेते आहेत आणि त्यांचा फायदा भाजपला येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये व्हावा यासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. हिंगोली, नांदेड आणि लातूर या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण यांचा नक्कीच फायदा बीजेपीला होईल. त्यामुळे अशोक चव्हाण यांना कदाचित भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल. अशोक चव्हाण 1987ला पहिल्यांदा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. त्यांनी लोकसभा तसेच महाराष्ट्र विधानसभेमध्ये काम केलेलं आहे. 2019 साली ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नांदेड लोकसभा मतदारसंघातून, परंतु त्यांचा पराभव झाला. आता 2008 आणि 2009 या 2 वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे आणि 2010ला आदर्श घोटाळा प्रकरणामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 1992 साली त्यांनी महाराष्ट्राचे विधान परिषद सदस्यत्व भूषवलं. त्यानंतर 1999ला ते भोकर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा सदस्यवर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर ते सलग या भोकर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. 2014 साली ते खासदार झाल्यामुळे भोकर मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयी झाल्या. मोदी लाटेत देखील 2014ला भोकर मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहिला. अशोक चव्हाण यांना राजकीय वारसा आहे, कारण त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी 1952ला हातगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 1957ला त्यांनी धर्माबाद मतदारसंघातून शंकरराव चव्हाण विजयी झाले. 1962 नंतर भोकर मतदारसंघातून शंकरराव चव्हाण विजयी झाले आणि त्यानंतर हा भोकर मतदारसंघ अशोकराव चव्हाण यांनी पुढे प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे अशोक चव्हाण यांना त्यांच्या वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला आणि तो पुढे नेण्याचं काम अशोक चव्हाण यांनी केलं आणि त्यांचा असणारा हा प्रभाव नांदेड, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने भाजपला फायद्याचा असल्याचं जाणवतंय. त्यामुळे आणि विशेष करून
राज्यसभेची उमेदवारी अशोक चव्हाण यांना दिली, तर महायुतीला 6 जागा निवडून आणण्यात यश येण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच राज्यसभा निवडणुकीत तसेच लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा फायदा व्हावा आपल्या भाजप या पक्षाला, त्यासाठी भाजपने ही आखलेली रणनीती असल्याचं दिसून येतंय